जय शिवराय मित्रांनो, राज्यातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक अपडेट येत आहे। मित्रांनो, शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी एक अभ्यास गट समिती स्थापन करण्यात आली होती, ज्या समितीच्या माध्यमातून राज्य शासनाला अभ्यास करून आपला अहवाल सादर करण्यात आलेला होता। मित्रांनो, साधारणपणे एप्रिलच्या 15 तारखेपर्यंत हा अहवाल सादर केला जाईल असं सांगण्यात आलेलं होतं। त्याच्यामध्ये थोडा उशीर झाला आणि हा अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आला। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून हा अहवाल स्वीकृत करण्यात आलेला आहे। राज्यामध्ये काही ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका सुरू आहेत। आपण पाहिलेलं होतं की 2 आमदारकीच्या निवडणुका होत्या। या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये सध्या सुरू असलेली आचारसंहिता किंवा इतर राज्यामध्ये सुरू असलेल्या निवडणुका या पार्श्वभूमीवरती हा अहवाल आतापर्यंत पुढे मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आलेला नव्हता, परंतु आता येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या समोर हा अहवाल मांडण्यात येणार आहे। आणि मित्रांनो, मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर या योजनेसाठीचा GR निर्गमित केला जाईल आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना राबवली जाणार आहे। याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या कर्जमाफीमध्ये सुधारणा करण्यासाठीचे सांगण्यात आलेलं होतं, परंतु सध्या तरी कुठल्याही प्रकारची सुधारणा करण्यात आलेली नाही। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जर याच्या संदर्भात काही प्रस्ताव मांडण्यात आले आणि जर काही सुधारणा करण्यात आल्या तर सुधारणा करण्यात येतील, अन्यथा राज्यातील थकबाकीदार असलेल्या 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी आणि नियमितपणे पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान या कर्जमाफीच्या माध्यमातून दिलं जाणार आहे। मित्रांनो, आता सर्वांना प्रतीक्षा लागलेली आहे ती म्हणजे येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीची। या बैठकीमध्ये हा अहवाल याच्या संदर्भातील निर्णय घेतला जाईल आणि याच्यानंतर ताबडतोब मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये या योजनेच्या संदर्भातील GR निर्गमित केला जाईल अशी माहिती समोर येते। याच्या संदर्भातील पुढील जे काही दिलासादायक अपडेट समोर येतील ते अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह। धन्यवाद।